मॅच तुमची असेल मी स्पोर्ट्स आणि रिद्धी सिद्धी काल्लेर. त्याच्यानंतरचा सामना असेल जेनुमान पोगाव विरुद्ध एकविरा हायवे दिवे. त्याच्यानंतर सेमी फायनल खेळवली जाईल BC4 सिटीची. त्याच्यानंतर महापोलीस स्टार विरुद्ध SB पाटील साईश खारबाव असा सामना असेल. त्याच्यानंतर शांताबाई लकडू वडवली बी विरुद्ध भूमी 11 मांडा असा सामना असेल. त्यानंतर भूवी 11 बोरशेती विरुद्ध जगमाता केवळे अशा लढती उद्या आपल्याला पाहायला मिळतील या धर्मराजा चषकाच्या दरम्यान. तर उद्या ठीक 10 वाजता आपल्याला उपस्थित राहायचंय. पहिले जे 2 संघ खेळतील त्यांच्या माहितीसाठी. कल 2 हाई वोल्टेज मुकाबले हैं, भूमि 11 मांडा और वडावली बी. और सिटी क्रिकेट में रिद्धि सिद्धि बनाम हैट्रिक आमदार मैच चोगले फैम टीम मित स्पोर्ट्स. बहरहाल चलते हैं तीसरे ओवर की तरफ. योगेश भालेकर आए. पहली गेंद घुटना टेक के खेला है, हवा में गेंद है और बल्लेबाजी तू चल मैं आया. होईल. तत्पूर्वी आपण पाहतोय बॅक टू बॅक विकेट. 4 फलंदाज बाद झालेत बॅटिंग करत असताना. 94 कामन दयनीय अवस्था पॉवर प्ले मध्ये. योगेश भालेकर विकेट की खुराक के साथ मुड़ते हुए इस मर्तबा फिर कौन बनाती हुई गेंद पहुंची विकेट कीपर के पास. देखिए राजू मुखिया, कुणाल सर आपने तो बहुत कमेंट्री की है उनके लिए. मेरा अपना मानना है कि राजू मुखिया के बाद राइट आर्म राउंडी स्टंप्स में योगेश भालेकर का कोई सानी नहीं. एक्झॅक्ट तशीच गोलंदाजी करताना दिसतोय. बरोबर टप्प्यावर बॉल आणि दोन्ही बाजूला बॉल वळवण्याची क्षमता आहे. योगेश भालेकर जड़ में गेंद अपील, क्योंकि गेंद कौन बना रही थी और योगेश भालेकर बिल्कुल सामने आ गए अंपायर के. यही कारण था अंपायर निर्णय नहीं दे पाए. डेविड ठक्कर ने ईशांत शर्मा को कई मर्तबा इस तरह वार्न किया था. ऑलमोस्ट स्टंपच्या मधोमध सापडलेला होता फलंदाज, परंतु चूक एक गोलंदाजाची आहे. योगेश भालेकरची आहे. तो राऊंड विकेटने गोलंदाजी करतोय. समोर गेला पंचांच्याने, त्याचमुळे फेटाळलेली अपील. ओहो क्या गेंद है, भूल भुलैया. आगे रखी हुई गेंद थी, बिल्कुल सामने से गेंद को स्विंग किया था. हीच खासियत राहिली आहे गोलंदाज योगेश भालेकरची. भूलभुलैया गोलंदाजी त्याची नेहमीच पाहायला मिळते. टप्प्यावर गोलंदाजी करतो. चांगला ऑलराऊंडर आहे. महत्वाच्या क्षणी विकेट्स देखील घेतो. दबाव सातत्याने बनवतोय. 94 कामन या टीमवर. लक्ष्य 66चं धावा झाल्यात आतापर्यंत 13. भालेकर फिर गेंद स्विंग होके गई. कमाल की बॉलिंग कर रहे हैं. इनका एक खासियत है कि ये सिर्फ कोण नहीं बनाते, साथ में स्विंग भी करते. लगातार लेग कटरचा प्रयत्न आहे राईट हँडेड बॅटरसाठी. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा बाहेर सोडून चाललाय राईट हँडेड बॅटरला. आणि इथे नक्कीच अगेन्स्ट द टर्न खेळण्याचा प्रयत्न करायला पाहिजे बॅटरने, किंवा कव्हर्स देखील खाली आहे. फिर रिवर्स खेलने की कोशिश, फिर बीट किया. इस वक्त ऑनलाइन माजी सरपंच वडपे नवना सोनल उर्फ जानी हमसे जुड़ चुके हैं. काफ़ी एंजॉय कर रहे हैं. आपका स्वागत. आणि याच दरम्यान या धर्मराजा चषकातलं पहिलं निर्धाव षटक योगेश भालेकरने इथे हाताळलंय. पहिल्या बॉलवर विकेट घेतली आणि त्याने सलग 5 चेंडू